नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका याला बागलाण देखील म्हणतात। सटाणा शहराजवळ 21 किलोमीटरच्या आसपास अजमेर, दुंधा, करा आणि बिष्टा हे 4 किल्ले आहेत। दुंधेश्वर डोंगर रांगेत असलेल्या या 4 किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात होता। आजचा आपला हा ट्रेक दुंधेश्वर डोंगर रांगेतील या 4 किल्ल्यांचा असणार आहे। सुरुवातीला मी नाशिकवरून अजमेरा या किल्ल्यावर गेलो। नाशिकपासून अजमेरा हे अंतर 105 किलोमीटर असून नाशिक धुळे हायवेवर सोग्रस फाटा आहे। तिथून लेफ्ट साईडला टर्न घेतल्यावर भावडबारी घाटातून सटाण्याला जावे। भावडबारी घाटाच्या सुरुवातीलाच डाव्या साईडला दिसतो कंचना आणि मंचना किल्ला आणि उजव्या साईडला दिसतो कोळधेर किल्ला। सटाणापासून अजमेर किल्ला 11 किलोमीटरवर आहे। अजमेर सौंदने हे अजमेर किल्ल्याचे बेस विलेज आहे। गावापासून 4 किलोमीटरवर पहाडेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे। पहाडेश्वर मंदिराशेजारी अजमेरा किल्ल्याचा डोंगर आहे। मंदिरामध्ये महादेवाचे शिवलिंग आहे। इथे दर्शन घेऊन आपण किल्ल्याचा ट्रेक सुरू करावा। आता वाजले आहेत दुपारचे 12:30। आपण सकाळी 9 वाजता नाशिकवरून निघालो होतो। आपण एकटेच आहोत, आपल्यासोबत इथे कोणी नाही आहे। सो हा किल्ला फार मोठा नाही आहे, 1 तासाचा ट्रेक आहे फक्त। आश्रमात एक बाबा भेटले, त्यांनी सांगितलं की दगडांना अशा प्रकारचा चुना लावलेला आहे, त्याला पाहून वर जायचं। असा व्हाईट कलर प्रत्येक दगडाला दिलेला आहे, त्याला फॉलो करत आपण वर जात आहोत। इथली माती पूर्ण स्लिपरी झालेली आहे पावसामुळे, सो चालताना काळजीपूर्वक चालावे। सो ह्या किल्ल्याला कुठेही फोर्टिफिकेशन दिसत नाही आहे। इकडे खाली आहे मंदिर, पहाडेश्वर मंदिर। वरती येण्यासाठी 2 टप्पे आहेत। पहिले 2 टप्पे सोपे आहेत, 15 मिनिटात तुम्ही ते चढू शकता। पण हा जो तिसरा टप्पा आहे हा खूप डिफिकल्ट आहे। हे नेमकं कशाचं झाड आहे मला माहीत नाही, तुम्ही सांगा मला कमेंट करून। अशा याला शेंगा आलेल्या आहेत, ज्याला आपण फरसबी म्हणतो, त्या टाईप काहीतरी आहे हे। आपल्याला किल्ल्याच्या टॉपवर येण्यासाठी 45 मिनिट लागलेले आहेत। सो मी थोडासा फास्ट आलो, नॉर्मल तुम्ही चालत आले तर 1 तास लागतो। सो इथे आहे पाण्याचे 2 टाके, पण हे पाणी जे आहे ड्रिंकेबल नाही आहे। इकडून दिसतो हा बागलाण परिसर, बागलाणचा एरिया। बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील समृद्ध एरिया मानला जातो, कारण इथे मोठ्या प्रमाणात शेती होते आणि पाणी पण मुबलक प्रमाणात आहे। हा आहे पूर्ण खानदेश एरिया, बागलाण प्रांत। आता आपण या साईडला जाऊन बघू, इथे फ्लॅग लावलेला आहे। आपण सध्या किल्ल्याच्या साऊथ साईडला आलेलो आहोत आणि किल्ला चढण्यासाठी आपल्याला फक्त 45 मिनिट लागलेले आहेत। किल्ल्याचा एरिया फार असा काही मोठा नाही आहे, एक अर्ध्या तासात तुम्ही हा एरिया फिरू शकता। सो त्यामुळेच दुंधेश्वर रेंज जी आहे ना, हा जो रेंज ट्रेक आहे हा एका दिवसात कंप्लीट होतो असं म्हणतात। कारण अर्ली मॉर्निंग जर इथे आलं तर सकाळी पहाटे 5ला तुम्ही या किल्ल्याचा, अजमेर किल्ल्याचा ट्रेक सुरू केला तर त्याच्यानंतर दुंधा किल्ला पण छोटाच आहे आणि बिष्टा आणि करा हे पण समोरच आहेत। त्याची उंची पण खूप कमी असल्यामुळे हे 4ही किल्ले एका दिवसात कंप्लीट होतात। सो दुंधेश्वर रेंज ट्रेक एका दिवसात कंप्लीट होतो। पण मला इथे येण्यास थोडा लेट झाला, त्यामुळे आता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आता मी अजमेरवर आहे। अजून मला दुंधा करायचा आहे, तिथून करा आणि बिष्टा करायचा आहे। आज 2 किल्ले होतील आणि उद्या 2 किल्ले होतील। किल्ल्याच्या आपण सध्या दक्षिण दिशेवर आहोत, दक्षिण बाजूवर, आणि इथून समोर दिसतो, आता ॲटमॉस्फिअर खूप ब्लर झालेला आहे, अजिबात दिसणार नाही तुम्हाला। पण जेव्हा ॲटमॉस्फिअर एकदम क्लिअर असतं त्यावेळी इकडे दिसतो तहाराबाद गाव आहे इकडे। त्याच्या पलीकडे ही जी रेंज दिसते, डोंगर रेंज, इकडे हरगड, मुल्हेर आणि मोरागड दिसतात। आणि या साईडला इकडे दिसतात सालोटा आणि साल्हेर। किल्ल्यावर एक शिव मंदिर आहे। किल्ल्यावर हे एकच मंदिर आहे आणि समोर इकडे दिसत आहे छोटासा तलाव आहे। पावसाळ्यात तिथे पाणी जमा होते। सो ते पाण्याचे टाके नाही आहे, पाण्याचे टाके पलीकडे आहे, जे मी तुम्हाला दाखवले।
किल्ल्यावर चरण्यासाठी गुरांची नेहमीच ये-जा असते. इथे जे दगड पडलेले दिसत आहेत हा राजवाड्यांचे अवशेष आहेत. खूप लहान एरिया आहे किल्ल्याचा. अर्धा तास पुरेसा आहे किल्ल्याच्या टॉपवर फिरण्यासाठी. सो आता मी इथून किल्ला डिसेंड करण्यास सुरुवात करत आहे. आता मला जायचं आहे धुंदा किल्ल्यावर. सो धुंदा किल्ला बघून जर आजच पॉसिबल झालं तर मला आज 3 किल्ले करायचे आहेत, कारण आता वाजले आहेत 1:30. सो आता धुंदा किल्ला तर होईलच, पण झाला तर तिसरा कुठला तरी एक कऱ्हा किंवा बिष्टा किल्ला करेल, नाहीतर उद्या मी 2 किल्ले करेल. किल्ल्याच्या खाली आलो आहोत आणि किल्ला उतरताना खरंच खूप अवघड आहे. खूप वेळा पाय स्लिप झाला माझा, खूप वेळा. चढण्यासाठी इझी आहे, उतरताना खूप डिफिकल्ट आहे. अजमेरापासून धुंदा किल्ला 14 किलोमीटरवर आहे. धुंदा किल्ल्याचा बेस विलेज आहे तळवडे विलेज. किल्ल्याच्या पायथ्याशी धुंदेश्वर महाराजांचे मंदिर आहे. त्याच्या बाजूनेच किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. आजचा आपला हा दुसरा किल्ला आहे धुंदे किल्ला, जो अजमेर किल्ल्याच्या मागेच आहे. आणि धुंदे किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही जर नाशिकवरून येत असाल तर चांदवड गावाच्या पुढे उमराणे गावाचा फाटा आहे. तिथून लेफ्ट साईडला टर्न घेतल्यावर लखमापूर मार्गे तळवडे गावी यावे. तळवडे गावाच्या पुढे आल्यावर आतमध्येच तुम्हाला धुंदा किल्ल्याचा डोंगर दिसेल आणि आतमध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागूनच किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. तर हा किल्ला जास्त उंच नसून चढण्यास एक अर्धा तास आणि उतरण्यास अर्धा तास सफिशियंट आहे. अशा प्रकारचा इथून रोड आहे. या पद्धतीची वाट आहे वर जाण्यासाठी आणि त्या लाईटचे पोल आहेत, खांब. याच्या खालूनच पॅरलल असा रोड आहे. किल्ल्यावर चढताना कॅक्टसचे झाडं जास्त प्रमाणात दिसतील, कारण या डोंगरावर तेच झाडं आहेत. पण रस्ता एकदम मोकळा आहे, सो वरती जाण्यासाठी जास्त काही अवघड नाही आहे. आता इथून स्टेअर्स सुरू होतात जे तुम्हाला दिसत असतील. इथून आपल्याला वरती जायचं आहे. इथे चढण्यासाठी अशा जागोजागी लोखंडी साखळ्या लावून ठेवलेल्या आहेत, कारण या कातळात कोरलेल्या पायऱ्या मध्येच इथे नष्ट झालेल्या आहेत. 10 मिनिटांमध्ये आपण गडावरील महादेव मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिरामधील शिवलिंग पंचधातूपासून बनवलेले दिसते. मंदिराच्या वर गोरख चिंचेचे झाड आहे. मंदिर परिसराचा व्ह्यू पावसाळ्यामध्ये एकदम पाहण्यासारखा असतो. आताही पाहण्यास सुंदर आहे, पण पावसाळ्यामध्ये आणखीन जास्त सुंदर दिसतो. इथे बसण्यासाठी जागा आहे. इथे मंदिराच्या बॅक साईडलाच इथे आहे समोर मागे पाण्याचे टाके. हे पाणी ड्रिंकेबल नाही. याच्यावर हा दरवाजा असेल आय थिंक, पण तो कोणीतरी काढला. इथे एक घर आहे, बंद आहे, कोण राहतं माहीत नाही. वरती पण एक घर आहे. हा समोर जो रोड दिसत आहे, या रोडवरून आपण आलो आणि ते खालीच मंदिर आहे. त्याच्यासमोर बॅक साईडने, त्या मंदिराच्या बॅक साईडनेच ट्रेक सुरू होतो. आत्ता आपण जिथे उभे आहोत ही किल्ल्याची टॉप साईड आहे, वरची बाजू. सो इथे आता पाहण्यासारखं काहीच नाही आहे. मंदिराच्या बॅक साईडने एक रोड जातो वरती, तिथून वरती यायचं. सो इथून असा मस्त बागलान प्रदेश दिसतो. आणि आता आजचे हे जे 2 किल्ले होते माझे, अजमेर आणि धुंदा, हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. उद्या आपल्याला कऱ्हा आणि बिष्टा हे 2 किल्ले करायचे आहेत. हा पूर्ण बागलान परिसर आहे. आता आपण गड डिसेंड करायला सुरुवात केलेली आहे, कारण आता अंधार पडण्याची वेळ झालेली आहे आणि आपण एकटेच आहोत. अंधार पडला की इकडे बिबट्यांचा वावर असतो, बिबटे बाहेर पडतात.
त्यामुळे आता लवकर खाली गेलेलं बरं राहील. दुंधा किल्ला उतार होऊन मी सटाणा येथे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी करहा किल्ल्यावर गेलो. करहा किल्ल्यावर येण्यासाठी नाशिकवरून सटाणा गावी यावे. सटाणावरून 12 किलोमीटरवर करहा किल्ला आहे. किल्ल्याचा बेस विलेज आहे कोळीपाडा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 8:45 वाजलेले आहेत. आज आपला दुसरा दिवस आहे दुंधेश्वर रेंजमधला. काल आपण अजमेर आणि दुंधा किल्ला केला. आज आपल्याला करहा आणि बिष्टा हे 2 किल्ले करायचे आहेत. सध्या मी आलो आहे कोळीपाडाच्या पुढे. करहा किल्ल्याचा जो ट्रेक सुरू होतो तो कोळीपाडा गावापासून सुरू होतो. कोळीपाडा गावाच्या पुढेच एक लेफ्ट साईडला रोड जातो, तिथून हा ट्रेक सुरू करावा. सो माझ्या मागे आहे सध्या हा बॅक साईडला करहा किल्ला. पायथ्याशी एक सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तिथून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. इथे थोडंसं वरती आल्यावर एका दगडामध्ये गणेश मूर्तीची कार्विंग केलेली दिसेल, पण हे दगड तुटलेला आहे. आणि खाली हे जे 3 मूर्त्या आहेत, आय थिंक या लेडीजच्या मूर्त्या असतील. हातात वीणा वगैरे असं दिसत आहे. आणि या दगडाच्या चारी बाजूने काहीतरी कार्विंग आहेच. इथे काही तटबंदीचे अवशेष पाहण्यास मिळतात. आणि समोर आहे करहा किल्ला. हे इथे करवंदासारखे जे फळ दिसत आहे याला गुरतुला म्हणतात. इथे गुरतुलाची झाडं खूप आहेत. इथून खालून वरती चढून यायचं आणि हा असा राऊंड घेऊन बरेच जण तिकडे समोर जातात सरळ. सो इथं चढल्यावर राईट साईडला येऊन इथे पायऱ्या दिसतील कातळात कोरलेल्या. सो या मार्गे असं सरळ जायचं. सो इकडे एक पायवाट आहे आणि समोरच आहेत कातळात कोरलेल्या पायऱ्या. ओके, इथे वरती आल्यावर दिसते गडाची रुईन झालेली तटबंदी, फोर्टिफिकेशन. इथून वरती जायला रोड आहे. वरती आल्यावर दिसते भवानी मातेचे मंदिर. गडाचा माथा खूपच लहान असल्यामुळे गड 15 मिनिटात फिरून होतो. इथे आहे वरती दुर्गा मातेचे मंदिर. आणि किल्ल्याच्या पायथ्यापासून या मंदिरापर्यंत येण्यासाठी आपल्याला 1 तास लागला. साधारण 1 तास लागतोच. सो जे गावातील स्थानिक लोक आहेत ते 15 मिनिटात वरती येतात, कारण त्यांची ती सवय असते. आपल्याला 1 तास लागणारच. सो इकडे पलीकडेच आहे पाण्याचे टाके, ते आता आपण पाहू. इथे मंदिराच्या बाजूलाच आहे पाण्याचे 3 टाके. हे पाणी अजिबात ड्रिंकेबल नाही आहे. हे 1 आणि हे 2, हे 2 टाके आहेत. आणि इकडे आहे 3रा टाका. हे 3 पाण्याचे टाके मंदिराच्या बाजूलाच आहेत. इथे खाली थोडंसं उतरल्यावर इथे आहे 4थे पाण्याचे टाके. पण इथे पण तीच वनस्पती आहे, त्यामुळे पाणी ड्रिंकेबल नाही. बऱ्याचशा लोकांना हा खालचा माहिती नाही. हो, म्हणजे एवढं खाली कोणी जातच नाही ना. नवीन माणसाला माहिती नाही. तो छोटा राजन टाका म्हणतात त्याला. अच्छा, इथून वरतून आल्यानंतर असं या साईडने इथे दिसेल एक पाण्याचे टाके. आणि हे पाणी ड्रिंकेबल आहे. सो ह्याच्यावरची पाणथरी बाजूला करून पाणी पिऊ शकतो. पाण्याच्या टाक्याच्या वरतीच आहे हे दुसरे पाण्याचे टाके, पण आता इथे पाणी नाही आहे. या मंदिराच्या एक्झॅक्टली बॅक साईडला इथे खाली उतरण्यासाठी एक जागा आहे आणि तिथे एक गुफा आहे. ती गुफा आता आपण पाहणार आहोत. तो इथे गुफा नसून हे एक धान्य कोठार आहे त्या काळातले. पाण्याचे टाके असण्याची शक्यता कमी आहे,
कारण खूप आतमध्ये आहे, इथे पाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे हे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असावे. इथे दगडांचे अवशेष आहेत, राजवाड्याचे अवशेष आहेत. हो, माईट बी इथे छोटासा राजवाडा असावा. हे रुईन झालेले अवशेष दिसत आहेत. माईट बी इथे असा चौकोन मोठा स्क्वेअर राजवाडा असावा. किल्ल्याच्या खाली आलो आहे आणि धुंदेश्वर रेंजमधील हा तिसरा किल्ला आपला कंप्लीट झालेला आहे. धुंदेश्वर रेंजमधील चारही किल्ल्याची हाईट कमीच आहे, पण या 4 किल्ल्यांमध्ये बिष्टा किल्ला सर्वात उंच आहे. सर्वात लहान किल्ला आहे दुंधा किल्ला, त्याच्यापेक्षा थोडा हाईटने उंच आहे अजमेर, नंतर करा किल्ला आणि लास्ट बिष्टा किल्ला हा सर्वात हायेस्ट आहे या रेंजमध्ये. सो आता 12:30 वाजलेले आहेत. आपल्याला इकडे लंच करून बिष्टा किल्ल्यावर जायचं आहे. बिष्टा किल्ल्याचा बेस विलेज आहे कोटबेलवाडी. तिथून किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. किल्ल्यावर जाण्याआधीच हनुमानाचे एक छोटे मंदिर दिसेल. तिथून पुढे पायी जावे लागते. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एक छोटासा धबधबा तयार होतो आणि ते दृश्य पाहण्यास अतिशय सुंदर असते. करा किल्ला करून आता बिष्टा किल्ल्यावर आलो आहोत. करा किल्ल्याच्या बॅक साईडलाच बिष्टा किल्ला आहे, जो करा किल्ल्यापासून 14 किलोमीटरवर आहे. करा किल्ला टू बिष्टा किल्ला 14 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. बिष्टा किल्ल्यावर जाण्यासाठी जो रोड आहे तो एकदम ऑफ रोड आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाईक जाते, पण किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला वाटाड्यासोबत घ्यावाच लागेल. इथं मी एक घेतलं आहे सोबत, आल्याभाऊ म्हणून. तुम्हाला तेच गडावर घेऊन जाऊ शकतात. सो इथे आल्या कोटबेल गावाचा जो मेन चौक आहे त्या चौकातच आल्याभाऊंचं घर आहे. तिथे तुम्ही कोणाला जरी विचारलं की आल्याभाऊ कुठे राहतात, तर कोणीही तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडेल. मित्रांनो, हा इथं बिबट्याचा पाय आहे. सो या एरियामध्ये बिबटे फिरतात. किल्ला कमी उंचीचा असून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पायपीट जास्त करावी लागते. हे असे जागोजागी खड्डे केलेले आहेत पाण्यासाठी. खड्डा करून ठेवला की काही वेळामध्ये तिथे पाणी स्टोअर होते. ते जमिनीच्या खालून पाणी येते आणि हे पाणी ड्रिंकेबल असते. सो हे पाणी आपण पिऊ शकतो. हा जो समोर डोंगर दिसत आहे वरती, एक पिनॅकल आहे छोटासा, याला म्हणतात फोफिरा डोंगर. वरती महादेवाची पिंड आहे आणि गावातील स्थानिक लोक तिथे दर्शनासाठी जातात. आणि हा समोर आहे बिष्टा किल्ला, जो आपल्या धुंदेश्वर रेंजमधील आता हा शेवटचा किल्ला आहे. आणि हा जो पिनॅकल आहे याला म्हणतात कमळादेवी. इथे कमळादेवीचे मंदिर आहे आणि ते पलीकडच्या साईडला आहे. ते आपल्या मागे हे जे दगड पडलेले दिसत आहेत ना, तिथे तटबंदी होती पहिले आणि मेन एंट्रन्स जो असतो, मेन दरवाजा किल्ल्याचा, तो इथेच होता आणि इथून वरती जाण्यासाठी प्रवेश होता. पण आता हा जसं जसं तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांनी सगळ्याच किल्ल्यांची वाट लावली. सो हे त्यांनी डायनामाईट लावून फोडलं इंग्रजांनी. त्यामुळे आता इथे फक्त हे रुईन झालेलं आहे, इथे फक्त अवशेष आहेत. किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि इथे 20 मिनिट बसलो आपण. वेफर्स खाल्ले, माझ्याजवळ काही सामान होतं ते खाऊन झालं. आता आपल्याला वरचा ट्रेक सुरू करायचा आहे. तो किल्ल्याचा ट्रेक जास्त हार्ड नाही, 1.5 तासात आपण वर जातो आणि खाली उतरण्यासाठी 1 तास सफिशियंट आहे. 2.5 तासामध्ये तुम्ही किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करू शकता. सो आता आपण वरती जाऊ. इथे समोर जो डोंगर दिसत आहे त्याच्यावरती एक मंदिर आहे, त्याला म्हणतात गोदडदेव बाबाचा डोंगर. वरती मंदिर आहे आणि तिथे बसण्यासाठी पण खूप मोठी जागा आहे. हे रुईन झालेली तटबंदी दिसत आहे. इथे हे राजवाड्याचे अवशेष आहेत. इथे अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या आता पूर्ण डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. आणि इथे समोर फोर्टिफिकेशन दिसेल. याच्यावरती इकडे आहे गुफा. या गुफेत आपल्याला जायचं आहे. ही इथे समोर एक गुफा आहे आणि इथे येण्यासाठी खूप असा हार्ड ट्रेक आहे. तुम्ही बघू शकता इकडे मागे खूपच स्लिपरी आहे. इथे वरती येण्यासाठी असे ऑलरेडी खाचे केलेले आहेत. सो याला धरून पकडून वर चढावे. थोडा जरी पाय स्लिप झाला की खाली पडण्याचे चान्सेस आहेत.
ही आहे गुफा आणि इथे पावसाळ्यात पाणी जमा होते. तिथे एक छिद्र करून ठेवलेलं आहे आणि इथे दिवा लावण्यासाठी जागा केलेली आहे. ही इथे दिवा लावतात. हा समोर इथे जो छोटा पिनॅकल दिसत आहे हा आहे करहा किल्ला. आपण इथे या गुफेच्या इथे बसलो आहोत आणि आता आपण आपला हा जो पिष्टा किल्ल्याचा ट्रेक आहे हा इथेच दी एंड करतो. आपला हा जो दुंधेश्वर रेंज ट्रेक होता, अजमेरा, दुंधा, करहा आणि बिष्टा, हा दुंधेश्वर रेंज आपली कंप्लीट झालेली आहे. बिष्टा किल्ल्याला जर आपल्याला यायचं असेल, तुम्हाला यायचं असेल तर कोडबेल गावी पहिले यावे आणि कोडबेल गावाच्या चौकातच वामन आहेरे ते गाईड आहेत, त्यांचं तिथेच घर आहे. ते आल्याभाऊ म्हणून ते फेमस आहेत. तर इथं आल्याभाऊ कुठे राहतात असं कोणाला जरी विचारलं तरी ते घरी घेऊन जातील. त्यांना घेऊनच गडावर यावे, कारण त्यांच्या व्यतिरिक्त कोणी गडावर येत नाही. सो एकच ऑप्शन आहे आल्याभाऊ. आल्याभाऊंना नक्की भेटा. तुम्ही त्यांना भेटल्यावर ते तुम्हाला नक्की गडावर घेऊन येतील. सो आपला आजचा हा रेंज ट्रेक मी इथेच दी एंड करत आहे. भेटू पुन्हा नवीन ट्रेकवर, नवीन व्हिडिओवर, एखाद्या नवीन रेंजवर. तोपर्यंत बाय बाय. दुःख शोधावे लागत नाही, ते मला न सांगता चालून येते. मला शोध घ्यावा लागतो तो सुखाचा, सुखाच्या बदलत्या जन्मस्थानाचा. नको असलेले दुःख नकळत कायमच माझ्या सोबतीला येते आणि हुसकावले तरी जाता जात नाही. पण सुखाचे तसे नाही. नितळ, निर्मळ, अस्सल सुख मिळवायचे असेल तर निसर्गात मला खूप चालावे लागते. मग अद्वितीय निसर्गचित्र सापडते. सुखाचे क्षण मिळतात ते भराभर सोनचाफ्याच्या फुलासारखे वेचावे लागतात, कारण तो परिसर सोडताच ते क्षणही उडून जातात. सुखाचे ते क्षण मग पुन्हा वेचावे लागतात. त्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागते.